सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। मिरजकर जनता ठरवेल कोण कुणाचा पालापाचोळा करेल। सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार। आनंद डावरेंचा आमदार सुरेश खाडे यांना इशारा। मिरज विधानसभा काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाकडून इच्छुक असलेले उमेदवार आनंद डावरे यांनी आमदार सुरेश खाडे यांना इशारा दिला आहे। विशाल पाटील यांनी सलगरे येथे आनंद डावरे हे काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार असतील असं कार्यक्रमात सांगितलं होतं। आणि डावरे साहेबांना खास करून आपण बोलवले। तासगाव तालुक्यातलाच आमदार मिरजेत द्यायचा असेल तर आपल्याकडे पर्याय उमेदवार आहे, म्हणून आपण डावरे साहेब तुम्हाला इथं बोलवलेलं आहे। मात्र सोपी नाही कुठलीच निवडणूक, आणि निवडणूक बघून ह्या भागाकडे पाहू नका। म्हणजे कायम तर राहाच, पण निवडणूक बघून राहू नका। हा भाग प्रचंड प्रेम करणारा भाग आहे। यावर आमदार सुरेश खाडे यांनी माझ्या विरोधात नुसता सक्षम नको, तगडा उमेदवार द्या, पालापाचोळा देऊ नका असे आव्हान काँग्रेस राष्ट्रवादी पक्षांच्या नेत्यांना केलं होतं। सक्षम उमेदवार काय, तगडा उमेदवार द्या तुम्ही, जरा लढायलाही मजा येईल। हे पालापाचोळा देऊ नका ही माझी विनंती आहे। यावर आज आनंद डावरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। कुणाचा पालापाचोळा करायचे ते मिरजकर जनता ठरवेल। सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट आम्ही करणार। आमचे मित्र सुरेश भाऊ खाडे यांनी पत्रकार परिषद घेतली होती। त्यांनी काय मुद्दे मांडले, त्या मुद्द्यामध्ये काही असंवैधानिक भाषाही वापरली। आमच्या संस्कृतीमध्ये तशा गोष्टी येणार नाहीत, कारण का आम्ही आदरणीय पतंगराव कदम साहेब, आदरणीय आराराबा, आदरणीय मदन भाऊ यांच्या मुशीत तयार झालेली आम्ही कार्यकर्ते आहोत। आम्ही जिल्हाभर, महाराष्ट्रभर, देशभर वसंतदादांचे विचार घेऊन चालणारी माणसं आहोत। आमच्या तोंडातून अशी कधीही असंवैधानिक उद्गार निघणार नाहीत। आम्ही विकासाच्याच मुद्द्यावरती बोलू, परंतु सुरेश भाऊ काल घसरले आणि त्यांनी असंवैधानिक भाषा वापरली। भाऊ, मी जिल्हा परिषदेमध्ये असताना कामं केली का नाही केली हा प्रश्न तुम्ही मला विचारला। तुम्ही मिरजेचे आमदार आहात, गेली 10 वर्ष मी आमदार आहात। मला एवढंच म्हणायचं आहे की मी जिल्हा परिषदेमध्ये असताना माझं एकच मिरज पूर्व भागातलं मी काम आपल्याला दाखवतो की जे आर्गेमध्ये 70-80 लोकांना मी गाळे बांधून दिलेले आहेत। म्हणजे मी जिल्हा परिषद मार्फत गाळे बांधून दिलेले आहेत। तिथल्या लोकांना रोजगार उत्पन्न करून दिला। हे एक सुरुवातीचं काम मी आपल्यासमोर उघड करतो आज, आणि इथून पुढेही माझ्या कामाची यादी मी तुमच्यासमोर वाचून दाखवणार आहे। पण गेली 10 वर्ष आपण भाजपचे आमदार आहात। आपली राज्यात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे। मिरजेमध्ये आपण किती विकास कामं केली ह्याची यादी आम्हाला द्यावी। नुसती कोटीच्या कोटी उड्डाणं करायला लागलात तुम्ही, पण त्या उड्डाण्याचे कुठेतरी विकास कामं तर दिसली पाहिजेत, ही दाखवा। नाहीतर तुम्ही आणि मी एका विचारमंचावर येऊ आणि तुम्ही तुमची कामं दाखवा, मी माझी कामं दाखवतो। भाऊ, हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा आहे। तुम्ही महाराजांचं नाव घेऊन मताचा जोगवा मागता। ज्या महाराजांनी विरोधकांना, शत्रूंना पण सन्मान दिला, त्या महाराष्ट्रातले आम्ही आहोत। ही जनता मिरजेची तुम्हाला कधीही माफ करणार नाही। हे मीरा साहेबांचं मिरज आहे। हे मीरा साहेबांच्या नगरीमध्ये तुम्ही एवढं उद्धमपणे बोलताय। कोणाच्या जीवावर, कशाच्या जीवावर, कसल्या जीवावर बोलताय तुम्ही? जनता ही, मतदार हे सगळ्यांचे मायबाप असतात। हेच विचार करतील उद्या कोण कोणाला पालापाचोळा करेल आणि कोण कोणाला धूळ चाडेल, हेच मिरज मतदारसंघातील
मायबाप मतदारसंघ ठरवतील. सुरुवात तुम्ही केली आहे भाऊ, सुरुवात तुम्ही केली आहे. शेवट आम्हीच करणार, एवढं लक्षात ठेवा. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. तो अब ZEE5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो?